नमस्कार मित्रांनो, आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. फार पूर्वी एका पवित्र गावात धर्मदास नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी गौरी राहत होती. दोघेही भगवान शंकर आणि माता पार्वतीचे निस्सीम भक्त होते. अनेक वर्ष त्यांना मात्र अपत्य नव्हते. त्यांनी कठोर व्रत, उपवास, जप आणि दानधर्म केला. अखेर भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. योगायोगाने त्यांना एका शुभ तिथीला त्यांच्या घरी कन्या रत्नाचा जन्म झाला. त्या दिवशी आकाशात पूर्ण चंद्र तेजाने झळकत होता, म्हणून त्या मुलीचे नाव पौर्णिमा ठेवले. 2 वर्षांनी पुन्हा एक अमावस्याच्या दिवशी दुसऱ्या कन्येचा जन्म झाला. तिचे नाव ठेवले होते अमावस्या. दोन्ही मुली एकाच घरात वाढल्या, पण त्यांचे स्वभाव मात्र अगदी वेगळे होते. पौर्णिमा लहानपणापासूनच दयाळू, देवभक्त आणि सेवाभावी होती. ती रोज देवाची पूजा करायची, गरिबांना अन्न द्यायची आणि आई वडिलांची मनापासून सेवा करायची. अमावस्या मात्र हट्टी, रागीट आणि निस्वार्थी होती. तिला पूजा, दान किंवा धर्मकर्मात अजिबात रस नव्हता. ती नेहमी स्वतःचाच विचार करायची. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही बहिणी मोठ्या झाल्या. त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण जगाला अमावस्या आणि पौर्णिमांचे महत्त्व समजले. आता दोन्ही बहिणी तारुण्यात आल्या. त्यांचे आई वडील त्यांच्या विवाहाची तयारी करू लागले. पौर्णिमेचा विवाह एका धर्मनिष्ठ, सत्यवादी आणि भगवान विष्णूचा भक्त असलेल्या तरुणाशी झाला. त्या घरात रोज तुळशीची पूजा, देवाचे नामस्मरण आणि अतिथींचा सन्मान केला जात असे. पौर्णिमा सासरी गेल्यावर तिने प्रेम, सेवा आणि नम्रतेची सर्वांनी मनं जिंकली. अमावस्येचा विवाह मात्र एका श्रीमंत व्यापाऱ्याशी झाला. घरात धनसंपत्ती भरपूर होती, पण धर्मकर्माला फारसे महत्त्व नव्हते. अमावस्याला ऐश्वर्याचा गर्व चढला. ती गरिबांना मदत करत नसे आणि दारात आलेल्या भिकाऱ्यांनाही रिकाम्या हाताने पाठवत असे. एके दिवशी कैलासावर बसून भगवान शंकर आणि माता पार्वती पृथ्वीवरील लोकांचे आचरण पाहत होते. माता पार्वती म्हणाल्या, नाथ पहा ना, एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या 2 मुली, पण स्वभाव किती वेगळे आहेत. भगवान शंकर हसून म्हणाले, देवी, प्रत्येक जीवाची परीक्षा त्यांच्या कर्माने होते. चला आपण त्यांची भक्ती आणि दयाळूपणा तपासून पाहू. दोघेही वृद्ध साधू आणि साध्वीचा वेश धारण करून पृथ्वीवर आले. सर्वप्रथम ते पौर्णिमेच्या घरी गेले. त्यावेळी घरात अन्न फारसे नव्हते, तरीही पौर्णिमेने नम्रतेने त्यांचे पाय धुतले, त्यांना आसन दिले आणि घरात जे होते ते प्रेमाने वाढले. ती म्हणाली, आज माझ्या घरी कमी आहे, पण देवाच्या कृपेने उद्या जास्त होईल. कृपया हे प्रेमाने स्वीकारा. साधू आणि साध्वी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले. त्यानंतर ती अमावस्याच्या घरी गेले. तेथे अनेक प्रकारचे पदार्थ बनले होते, पण अमावस्येने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. ती म्हणाली, रोज कोणाला ना कोणाला खायला घालत बसलो तर आमचे धन संपेल. जा, दुसरीकडे जा. वृद्ध साधूंनी शांतपणे तिच्याकडे पाहिले. त्यांनी काहीही न बोलता तेथून प्रस्थान केले. रात्री भगवान शंकर आणि माता पार्वती आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. त्यांनी पौर्णिमेला आशीर्वाद दिला, तुझ्या घरात कधी अन्न, धन आणि सुखाची कमतरता भासणार नाही. ज्या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने चमकेल त्या दिवशी तुझे नाव स्मरण केले जाईल. हे ऐकून पौर्णिमेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने देवांना नमस्कार केला. पण अमावस्याच्या आयुष्यात मात्र कर्माचे फळ दिसू लागणार होते. भगवान शंकर आणि माता पार्वती अदृश्य झाल्यानंतर काही दिवस सर्व काही पूर्वीसारखे चालू होते, पण हळूहळू अमावस्येच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. व्यापारात सतत तोटा होऊ लागला. घरातील धान्य कमी होऊ लागले. नोकर चाकर एकामागून एक घर सोडून गेले. धन असूनही घरात आनंद उरला नाही. प्रत्येक जण चिडचिड करू लागले. अमावस्याला काहीच समजत नव्हते. तिने अनेक उपाय करू लागली, पण परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच कठीण होत गेली. एके दिवशी ती आपल्या माहेरी आली. तिथे तिला कळले की तिची बहीण पौर्णिमा अतिशय सुखी आहे. तिच्या घरी रोज देवपूजा, अन्नदान, अतिथी सेवा होत होती. गावातील प्रत्येक जण तिचा आदर करत होता. अमावस्येला मात्र आश्चर्य वाटले. ती पौर्णिमेला म्हणाली, ताई, आपल्या दोघींचे नशीब इतके वेगळे का? माझ्याकडे धन होते पण सुख नाही. तुझ्याकडे श्रद्धा आहे आणि तू तुझ्या घरी नेहमी आनंदी आहे. पौर्णिमा मात्र शांतपणे म्हणाली, बहीण, धनाने घर मोठे होते, पण दान, सेवा आणि भक्तीने मन मोठे होते. देवाला अहंकार आवडत नाही आणि प्रेमाने दिलेला एक घासही 1000 सोन्याच्या नाण्यापेक्षा श्रेष्ठ असतो. ही वचने ऐकून अमावस्याच्या डोळ्यात मात्र अश्रू आले.
तिला वृद्ध साधू साध्वींचा अपमान आठवला. तिने मनोमन पश्चाताप केला. त्या रात्री तिने भगवान शंकराची मनापासून प्रार्थना केली, हे महादेव, माझ्याकडून मोठी चूक झाली, मला क्षमा करा, मला योग्य मार्ग दाखवा. तिच्या प्रामाणिक पश्चातापामुळे भगवान शंकर स्वप्नात प्रकट झाले. महादेव म्हणाले, अमुष्ये, प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो मनापासून पश्चाताप करून स्वतःमध्ये बदल घडवतो त्याच्यावर माझी कृपा होते. आजपासून तू दान कर, गरजूंना मदत कर आणि भक्तिभावाने जीवन जग. दुसऱ्या दिवसांपासून अमुष्याने आपले संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलले. ती रोज देवाची पूजा करू लागली, भुकेल्यांना अन्न देऊ लागली आणि नम्रतेने सर्वांशी वागू लागली. तिच्या या बदलामुळे तिच्या घरात पुन्हा सुख, शांती आणि समृद्धी परत आली. भगवान शंकर आणि माता पार्वती तिच्यावर परिवर्तनावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले, जो मनुष्य आपल्या चुका मान्य करून धर्माच्या मार्गावर चालतो त्यालाही माझी कृपा नक्की मिळते. त्या दिवसापासून अमुष्य अंधाराचंच नव्हे तर आत्मपरीक्षण, प्रायश्चित्त आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानली जाऊ लागली. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही बहिणी आपापल्या मार्गाने धर्मकार्य करू लागल्या. पौर्णिमा प्रेम, दान आणि भक्तीचे प्रतीक बनली, तर अमावस्या पश्चाताप, आत्मशुद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक बनले. एकदा मात्र सर्व देवदेवता कैलास पर्वतावर एकत्र जमल्या होत्या. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि इतर देवांनी भगवान शंकरांना विचारले, हे महादेव, या दोन बहिणींचे स्मरण पृथ्वीवरील लोकांनी कसे करावे? भगवान शंकर म्हणाले, ज्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाश देईल तो दिवस पौर्णिमा म्हणून ओळखला जाईल. त्या दिवशी भक्तांनी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करावी, दानधर्म करावा, सत्याचे पालन करावे आणि गरजूंना अन्नदान करावे. यानंतर महादेव पुढे म्हणाले, ज्या दिवशी चंद्र दिसणार नाही तो दिवस अमावस्या म्हणून ओळखला जाईल. त्या दिवशी मनुष्याने आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे, पितरांसाठी तर्पण करावे, गरिबांना अन्न वस्त्र दान करावे आणि आपल्या चुका आठवून नव्याने सत्कर्म करण्याचा संकल्प करावा. देवतांनी हर हर महादेव असा जयघोष केला. तेव्हापासून पृथ्वीवरील लोक अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी श्रद्धेने पाळू लागले. असे मानले जाते की पौर्णिमेला केलेले जप, दान, व्रत आणि भगवानचे नामस्मरण अनेक पटीने पुण्य देते. तसेच अमावस्याला श्रद्धेने केलेले पितृकार्य, दान आणि प्रार्थना मनाला शांती देते आणि जीवनात नवी ऊर्जा निर्माण करते. या कथेचा संदेश असा आहे की मनुष्य जन्माने मोठा होत नाही तर आपल्या कर्माने मोठा होतो. दानाने धन कमी होत नाही तर पुण्य वाढते. क्षमेमुळे मन पवित्र होते आणि देवाला सर्वात प्रिय असते ती निष्कपट भक्ती. बोलो जय जय भगवान शंकर महाराज की जय, माता पार्वती की जय, श्री हरी विष्णू भगवान की जय, सनातन धर्म की जय. कथेचा बोध. या कथेत अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींचे वर्णन धार्मिक भावनेने प्रेरित काल्पनिक स्वरूपात केलेले आहे. यामधून दया, दान, भक्ती, नम्रता आणि आत्मपरीक्षण यांचे महत्त्व सांगितले जाते. जीवनात चांगली कर्मे केली तर प्रकाश मिळतो आणि चूक झाल्यास प्रामाणिक पश्चाताप करून योग्य मार्गावर परत येणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.